नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप खास अशी रेसिपी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर ही रेसिपी आहे आमच्या सेवाग्राममधील फेमस असे स्टेशनवरचे वडे. हे सेवाग्रामचे स्टेशनवरचे वडे हे फारच प्रसिद्ध आहे. लोकं हे आवडीने खातात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी हे वडे बनवण्यासाठी 150 ग्रॅम जवळपास वाटाणा घेतलेला आहे. आणि वाटीने सांगायचं झालं तर 1.5 वाटी इतके वाटाणे आहे. तर मी याला 5 ते 6 तासासाठी भिजत घातलेला आहे. मार्केटमध्ये 2 प्रकारचे वाटाणे येतात. तर एक हिरवे वाटाणे असते. हिरवे वाटाणे घेतले तरी पण चालेल. पण जे फ्रोझन मटार असते ते काही इथे वापरत नाही. किंवा शेंगातील ताजा वाटाणा तो पण इथे चालत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटाणे काढून घेतलेले आहे. काही लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्या घातल्या आणि सोबतच मीठ घालून याला मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. हे मिश्रण बारीक करताना मी अर्धा वाटी इतकं पाणी घातलेलं होतं. कमीत कमी पाणी ॲड करूनच याला बारीक करावं, म्हणजे वडे हे छान होतात. मी या मिश्रणामध्ये चिमूटभर हळद घातलेली आहे. थोडंसं तिखट घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार धना पावडर, जिरा पावडर ॲड करू शकता. आणि कढीपत्ता सोबतच घातलेला आहे आणि सांबार आणि कांदा लांब लांब चिरून मी घालणार आहे. त्या कांद्याला मी छान असं फोडून घेणार आहे आणि मस्त मसाले हे मिक्स करून घेणार आहे. यामध्ये मी 1 चम्मच बेसन घालणार आहे. वाटते वेळेस मिश्रणामध्ये जास्त पाणी घातल्यामुळे आपल्याला बेसन इथे जास्त लागू शकते. त्याच्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून कमीत कमी बेसन वापरा, म्हणजे वडे आणखीन टेस्टी होतात. वडे तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये मी आता तेल घालून घेणार आहे. तेल आपल्याला छान कडकडीत गरम पाहिजे आहे, म्हणजे वडे तेलामध्ये चिपकत नाही. बघा, अशा प्रकारे कोणी पण वडे बनवू शकते. तेल छान गरम झालेलं होतं. मी एक एक करून 5 ते 6 वडे या तेलामध्ये घालून घेत आहे. मी इथे गोल गोल वडे बनवले आहे. तुम्ही चापट वडे सुद्धा बनवू शकता. मी नेक्स्ट बॅचमध्ये चापट वडे बनवणार आहे. या वड्याला 1 मिनिटापर्यंत काही हलवायचंच नाही. 1 मिनिट झाला की मग याला पलटवून घ्यायचं. बघा, वडे असे अलगद पलटल्या जात आहे. या वड्यांना गोल्डन गोल्डन होतपर्यंत छान तळून घेऊ. हे वडे वरून क्रंची आणि आतून खूप स्पंजी होतात आणि खायला एकदम टेस्टी लागतात. बघा, हे वडे तयार होत आहे. मला वड्याची एक बॅच तळायला जवळपास 10 ते 15 मिनिटं एवढा लागलेला आहे. बघा, वडे छान तयार झालेले आहे. आता मी एक एक करून सगळे वडे काढून घेणार आहे. हे वडे मी सॉससोबत सर्व करणार आहे आणि सोबत मिरची पण तळून घेणार आहे. मी इथे चापट वडे सुद्धा घातलेले होते. हे सुद्धा फ्राय होत आहे आणि हे सुद्धा झालेले आहे. तर हे पण मी काढून घेणार आहे. चण्याच्या आणि मुगाच्या डाळीच्या वड्यांपेक्षाही हे वडे एकदम टेस्टी लागतात आणि स्पंजी सुद्धा होतात. खाण्याचा सोडा न वापरता हे वडे स्पंजी होतात. तर बघा, एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते. आतून बघा किती स्पंजी झालेला आहे आणि वरून क्रंची आहे. ही रेसिपी आहे ना, घरी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा अशाच नवीन रेसिपी बरोबर भेटू. तोपर्यंत बाय बाय.